प्रो मुनीम दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। नांदेडच्या मुखेडमध्ये 19 ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे कहर, हसनाळ आणि रावणगावसह 5 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। मुखेडच्या पूर परिस्थितीचं भयावह दृश्य समोर। जळगावच्या 40 गावमधील मन्याड धरण ओव्हरफ्लो, धरणातून 800 पेक्षा जास्त क्युसेकने विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मन्याड धरण ओव्हरफ्लो झाल्याने 22 गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। सोलापुरातील उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग, भीमा नदीपात्रात 41,600 क्युसेकने विसर्ग, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा। भीमा नदीची पाणी पातळी पंढरपूरमध्ये वाढली, भीमेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, तर नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं। कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, नदीने रौद्ररूप धारण केल्याची ड्रोन दृश्य समोर। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच, गंगापूर धरणातून 7,735 क्युसेक पाण्याचा विसर्ग, पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणाचे 8 वक्राकार दरवाजे उघडले, धरणाच्या 8 दरवाजांमधून 45,765 क्युसेकने गोदावरी पात्रात विसर्ग, गोदावरी नदीकाठासह नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सांगलीकरांना काहीसा दिलासा, वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला, पावसाचा जोर कमी झाल्यानं विसर्ग कमी करण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या 3 नद्या इशारा पातळीवर, इंद्रावती नदीचा पूर ओसरला, मात्र गोदावरी आणि प्राणहिता नदीचा पूर कायम। भामरागड तालुक्यात चौथ्यांदा पूरस्थिती। गंगापूर आणि दारणा धरणातून आलेल्या पाण्याच्या नाशिकच्या सायखेडामधून 28,000 क्युसेकने गोदावरी पात्रात प्रवाह, सायखेडामधील घरांना स्मशानभूमीला पुराचा वेढा, प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारच्या प्रकाशा बॅरेजचे 27 पैकी 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले, तर चारंगखेडा बॅरेजचे 26 दरवाजांपैकी 10 दरवाजे उघडले। दोन्ही प्रकल्पातून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला, कोयना धरणाचे दरवाजे 11 फुटांवर स्थिर, नदीकाठी पूरस्थिती कायम। पावसामुळे सातपुडा पर्वतरांगांवर हिरवाई पसरली, तर खानदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, त्रिवेणी, सातपुडा या पर्वतरांगांना निसर्गरम्य अनुभव। बीडमधील मांजरा धरण 100% भरलं, धरणातून मांजरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। मांजरा धरणातून लातूर, अंबाजोगाई, केज, कळंब, मुरुड, शिरढोण या शहरांना होतो पाणी पुरवठा। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस, पेनटाकळी, कोराडी, खडकपूर्णा, मन यासह छोटे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेत। सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी, कृष्णेची पाणी पातळी 42 फुटांवर, लोकांच्या घरातही शिरलं पाणी, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, आतापर्यंत 150 नागरिकांचं स्थलांतर। अकोल्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सोयाबीन, कपाशी, तूर पिकं पाण्याखाली गेल्यानं सडली, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गडचिरोलीतील कुरखेडामध्ये पुरात वाहून गेलेल्या लोकांना वाचवण्यात यश, गावकऱ्यांनी हरिदास बावनतळेला सुरक्षित बाहेर काढलं, पाण्याचा अंदाज न आल्याने रस्ता ओलांडताना संबंधित व्यक्ती वाहून गेली होती। गडचिरोलीत भामरागड आलापल्ली मार्ग 3 दिवसानंतर सुरू, भामरागडमध्ये इंद्रावती, पर्लकोटा या नदीचा पूर ओसरल्याने मार्ग पुन्हा सुरू, मार्ग बंद असल्याने 3 दिवसांपासून वाहतूक ठप्प होती। वाशीमधील पैनगंगा नदीच्या पुराने रिसोडमधील मसलात पेन ते पेनबोरी रस्ता खरडून गेला, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पेन ते पेनबोरी गावांचा संपर्कही तुटला, रस्त्यावरून शेती साहित्य नेण्यास अडचणी आणि त्यामुळे शेती पडीक पडण्याचा धोका। कोयना, वारणा आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू, कृष्णा नदीच्या पुरामुळे नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली, भाविकांची गैरसोय। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी, गुडघाभर पाण्यातून आमदार नारायण कुचेंनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली, सरसकट पंचनामे करा, आमदार नारायण कुचे यांच्याकडून तहसीलदारासह अधिकाऱ्यांना आदेश। हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे 285 गावं बाधित, 50,000 हेक्टरच्या पेक्षा जास्त पिकांचं नुकसान, तर पुरामध्ये 2घांचा मृत्यू, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती। तुळजापूरमधील धनगर समाजाचा मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा, तुळजाभवानीची महाआरती करत धनगर समाजाकडून जरांगे यांना पाठिंबा जाहीर। मालेगावात चायनीज वस्तूंची व्यावसायिकांनी केली होळी, स्वदेशी वस्तूंवर भर देण्याचा व्यावसायिकांचा संकल्प।
नाशिकमध्ये शासकीय कंत्राटदारांनी काढली सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. प्रलंबित बिलं निघत नसल्याने कंत्राटदार आक्रमक. शासनाकडून कोट्यावधी रुपयांची बिलं थकीत असल्याचा आरोप. राज्यातील लाखो शासकीय कंत्राटदार हतबल. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलन. शिवाजीनगर भुयारी मार्गासमोर आंदोलन. शिवाजीनगर भुयारी मार्ग चुकीच्या पद्धतीने बनवल्याचा आरोप. अलिबागमध्ये चित्रलेखा पाटील आणि मानसी दळवींमध्ये खडाजंगी. चित्रलेखा पाटीलांनी 50 खोकेचा उल्लेख केल्यानं मानसी दळवींकडून धक्काबुक्की. शिवसेनेनेच चित्रलेखा पाटलांविरोधात जोडेमारो आंदोलन केलं तर शेकापकडून मानसी दळवींविरोधात आंदोलन करण्यात आलंय. संभाजी वायबसेन विरोधात त्यांच्याच सख्या भावाने सुरू केलं आमरण उपोषण. जमिनीच्या वादातून संभाजी वायबसेंनी आता मारहाण केल्याचा रामहरी वायबसेंचा आरोप. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कारवाईच्या मागणीसाठी सुरू आहे उपोषण. बीडच्या परळीत राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकीकरण समितीचे गेल्या 3 दिवसांपासून बेमुदत आंदोलन. मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करत आत्मदहनाचा इशारा. बुलढाण्यातील मलकापूर महापालिकेतील कर्मचारी अधिकारी कार्यालयीन वेळेत हजर नसल्याचा आरोप. नागरिकांवर नगरपालिकेत चक्रा मारण्याची वेळ. नागरिकांनी कामं त्यांची खोळंबलीत. तुळजाभवानी देवीचं गाभाऱ्यातील दर्शन आजपासून पुन्हा सुरू. जीर्णोद्धाराच्या कामामुळे तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन बंद होतं. अभिषेक आणि इतर धार्मिक विधीही आता नियमित सुरू राहणार. बुलढाणा जिल्हा सार्वजनिक ठिकाणी बैलपोळा साजरा करू नका. बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांचे आदेश. लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे बैलपोळा रद्द. अमरावतीत बैलपोळा निमित्त बाजारपेठ सजली. बैल सजावटीसाठी लागणाऱ्या गोंडे, झूल, हार, घंटाफुलांच्या माळांनी बाजारपेठा फुलल्या. कोकणवासियांना गणरायाच्या आगमनाचे वेध. रत्नागिरीच्या गणपतीच्या मूर्ती सुबक बनवण्यासाठी मुकुटावरचं मातीचं डेकोरेशन, दागिने तयार करण्यासाठी होते लगबग. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील हरिचरणगिरी गावातील महिला साकारतायत बाप्पाच्या सुंदर मूर्ती. गावातील मूर्तिकार हेमंत मटकर महिलांना प्रशिक्षण देतात आणि त्यांच्याच कार्यशाळेत महिला साकारतायत गणपती मूर्ती. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट. सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस. सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा. मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ. और आप अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com.